इंदापुरातून तुकोबांची पालखी पंढरपूरकडे रवाना झाली आणि या वारीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि खासदार संभाजीराजे भोसले यांनी हजेरी लावली। संभाजीराजे पहिल्यांदाच वारीत आले होते। आम्ही त्यांच्याशी संवाद साधला। इंदापूर मुक्कामी असणारी तुकोबा माऊलींची पालखी ही पुन्हा एकदा पंढरपूरच्या दिशेने चालू लागलेली आहे आणि त्याच्याबरोबर हा हजारो वैष्णवांचा मेळा सुद्धा पंढरपूरच्या दिशेने निघालेला आहे। आपल्याबरोबर खासदार संभाजीराजे आहेत। संभाजीराजे, तुमचा हा पहिलाच योग उशीर झालाय माझ्याकडून, पण मला मनापासून एक आनंद आहे, एक ऊर्जा मला मिळालेली आहे। खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण महाराजांनी हा पालखी सोहळा सुरू केला होता आणि पालखी सोहळा सुरू झाल्यानंतर बऱ्याच अनेक अडचणी आल्या होत्या आणि त्यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराजांना त्यांनी मदत मागितली होती आणि त्यावेळी संभाजी महाराजांनी आर्थिक मदत दिली, पण संरक्षण सुद्धा दिलं होतं आणि त्या घराण्यातलं असून मी अजून आलो नव्हतो यावरती मला खंत वाटते। पण आज उशिरा काय होईना, आता आलोय। एक वेगळी ताकद यातनं मला दिसून येते, पण ह्या ताकदीचा कुठं चांगला वापर होणं गरजेचं आहे। मला आज लक्षात आलं की जागतिक वारसा हक्कामध्ये आपली ही दिंडी ही का जाऊ शकत नाही, कारण का जागतिक वारसा हक्कामध्ये दोन प्रकार असतात। एक टँजिबल म्हणजे मृत आणि इनटँजिबल म्हणजे अमृत जागतिक वारसा हक्कात का जाऊ शकत नाही। लाल किल्ला किंवा कुतुब मिनार हे सगळे टँजिबल म्हणजे मृत जागतिक वारसा हक्कात जाऊ शकतात। तर अमृत ह्याच्यात मणिपूरला हरी कीर्तनम म्हणून ते गेलेलं आहे। मग आपली जी परंपरा आहे, शेकडो वर्षांची परंपरा आहे, ही का जाऊ शकत नाही, हा मोठा प्रश्न आहे। आणि म्हणून मी त्याचा पाठपुरावा करणार आहे, जेणेकरून आपलं युनेस्कोचं सुद्धा ब्रँडिंग होईल आणि खऱ्या अर्थाने हा पंढरीचा हा सोहळा, हा वारकऱ्यांचा सोहळा, हा दिंडीचा सोहळा हा पूर्ण जगभर पोचू शकेल। सगळी जी शिस्त आहे आपली ती या सगळ्या परंपरेत नाही येते, या वारीत नाही येते। वारी ही शिस्त देण्याचं पण काम करते। हो, निश्चितपणे। म्हणजे आज इथं पुढारी म्हणून कोण येत नाही, इथं एक वारकरी म्हणूनच येतो आणि तुकाराम महाराजांच्याकडे बघूनच आम्ही इथं आलो आहे। म्हणून इथं सगळ्यांना शिस्त लागू आहे। इथं पुढारी काही राहत नाही, इथं येणारा सगळा वारकरी आहे। पण जर 5:30 वाजता जर दिंडी सुरुवात होत असेल तर आमची सुद्धा जबाबदारी। निश्चितपणे पांडुरंगाच्या नामाची भरलेली ही शाळा आहे आणि या शाळेतली ही शिस्त जे आपण सगळेच आता पाळत पुढे पंढरपूरच्या दिशेने निघालेलो आहोत त्या सावळ्याला भेटण्यासाठी। कॅमेरामन योगेंद्र गुप्तासह मी गुरुप्रसाद जाधव, ABP माझा, इंदापूर।